धन्यवाद करताय आणि मग आम्ही प्रभूचा गौरव करत असताना आम्ही कुणाचा अभिमान बाळगायला पाहिजे, आम्ही कुणाचा अभिमान बाळगायला पाहिजे हे जर आज आम्ही शिकतो तर प्रभूच्या वचनामध्ये सांगतोय. गलतीकराचं पत्र आम्ही वाचत असताना प्रभूच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. गलतीकराचं पत्र याचा 6वा अध्याय आणि 14 वचनामध्ये वाचत असताना आम्ही पाहतो सुरुवातीला मनुष्य कुणाचं गौरव करताय, कुणाला पुढे करताय, कुणाला मोठापणा करताय. बायबल आम्ही सुरुवातीला वचन वाचलं स्तोत्रसंहिता 20 आणि 7 वचनामध्ये कुणी रथांची कुणी घोड्याची फडाई मारतात, आम्ही तर आपला देव परमेश्वर याच्या नावाची प्रशंसा करतो. परंतु पाऊल काय म्हणतो, देवाने पाऊलाला निवडलं, देवाने शाऊलाचा पाऊल झाला, देवाने त्या मनुष्याला निवडलं आणि जेव्हा देवाने त्याला निवडलं त्यांनी काय केलं. प्रभूचं वचन सांगतं गलतीकराचं पत्र त्याचा 6वा अध्याय 14 वचनामध्ये काय म्हणते पहा. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. आमेन. हालेलुया, हालेलुया. आज प्रार्थना करताय पौल देवाजवळ मागत आहे, देवाजवळ विनंती करताय. हे देवा, माझ्याजवळ पुष्कळ गोष्टी असल्या, माझ्याजवळ पुष्कळ धन असलं, माझ्याजवळ पुष्कळ सोनं असलं,